नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही जर मेंढी पालन करत असाल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत एक अशा धोक्याबद्दल जो हळूहळू आपल्या मेंढ्यांचा जीव घेतोय आणि तो धोका म्हणजे मेन कापड प्लास्टिक हा धोका होय। मेंढ्या अचानक मरतात, खाणं बंद होते, पोट फुगते, अशक्त होतात आणि शेवटी मेंढ्या मेल्यानंतर पोटातून निघतात मेन कापड, कॅरी बॅग, पिशव्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंढ्या प्लास्टिक का खातात, कोणती लक्षणे दिसतात, उपचार काय आणि सर्वात महत्त्वाचे मेंढ्या मेन कापड प्लास्टिक खाण्यापासून बचाव कसा करायचा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मेंढ्यांना जंत झाले वा गोचिड झाले अशा वेळेस मेंढ्या हमखास मेन कापड खातात, तर त्याचा काय उपाय आहे। मेंढ्यांना 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत जंतनाशक दिले पाहिजे। जंतनाशक खूप सारे अवेलेबल असतात, पण जंतनाशक देते वेळेस लहान पिलांना वेगळं व मेंढ्यांना वेगळं दिलं पाहिजे। जंत पोटात झाले अशा वेळी तुम्ही मेंढ्यांना खुराक टॉनिक कॅल्शियम दिलं तर ते पचन होत नाही। जरी पचन झाले तरी उवा आणि गोचिड रक्त पितात, त्यामुळे हिमोग्लोबिन खनिजाचे प्रमाण कमी होते, मेंढ्यांची चमक कमी होते, मेंढ्यांचे वजन कमी होते, केस उडतात। जरी 100-200 ग्राम खुराक देत असाल तरी ते पचन होत नाही, कारण जेवढा खुराक देतात ते परजीवी खाऊन टाकतात व मेंढ्यांना भूक लागते, त्यामुळे मेंढ्या जास्त प्रमाणात कॅरी बॅग खातात। मेंढ्यांना जंत कसे होतात। जंत होण्याचे कारण म्हणले तर चाऱ्याद्वारे धूर मेंढ्यांच्या पोटात जाते, माती पोटात जाते व त्यापासून जंत तयार होतात। जंत होणे आपल्या हातात नाही, पण जंत झाल्याने जंतनाशक देऊन मेंढ्यांचे जंत निर्मूलन करणे आपल्या हातात आहे। वेळोवेळी जंतनाशक केले तर मेंढ्या जंताने बाधित होणार नाही। कचऱ्याजवळ मेंढ्यांना चारवणे। अनेक जण मेंढ्या गावाजवळ, शहराजवळ, रस्त्याच्या कडेला कचऱ्याजवळ मेंढ्या चारवतात। ही सर्वात मोठी चूक ठरते, का तर कचऱ्याजवळ भाजी, पीठ, उरलेलं अन्न हे सर्व पिशव्यामध्ये भरून कचऱ्यात टाकतात, ते मेंढ्या खातात। मेंढ्या मूर्ख प्राणी नसतो, ती प्लास्टिक मजेसाठी खात नाही, त्यामागचं कारण असते। जर मेंढ्यांना पुरेसा चारा नसेल, मेंढ्या उपाशी असतील तर त्यावेळी मेंढ्या काही खायला सुरुवात करतात। रस्त्याजवळ कचऱ्यात फेकलेले कॅरी बॅग मध्ये अन्नाचा वास असतो, त्यामुळे ते मेंढ्या खातात। मिनरलची कमतरता। कॅल्शियम, मीठ, फॉस्फरस हे शरीरात कमी पडते, तर मेंढ्या काही वस्तू खातात। माती, प्लास्टिक, कापड, मेन कापड खातात। प्लास्टिक पोटात गेल्यावर काय होते। प्लास्टिक पचत नाही, ते पोटात जमा होत राहते, थोडा थोडा करत मोठा गोळा तयार होतो आणि मग पचन बंद होते। चारा खात नाही, पोट फुगते, अशक्तपणा होतो, नंतर मेंढी उभाही राहू शकत नाही। काही वेळा शेतकऱ्यांना वाटतं की साध्या बिमारीचे लक्षणे आहेत, पण खरं कारण प्लास्टिक असते। मेंढी प्लास्टिक खाल्याने फुगते। प्लास्टिक खाल्याने मेंढी टम फुगते। मेंढ्या जास्त चाऱ्यात सोडल्याने गळगळ चारा खातात, त्यानंतर पोट टम फुगते। पोट फुगल्यानंतर मेंढीला गोड तेल जरी पाजिल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण प्लास्टिक हे गळ्यापर्यंत पोहोचलेलं असते। मेंढ्यांचा श्वास घेणं जोरात चालू होते, हळूहळू पूर्ण पोट फुगते, नंतर मेंढी अंग टाकून देते, आपल्याला कळत पण नाही काय झाले। 5 ते 10 मिनिटात मेंढ्यांचा मृत्यू होतो। लक्षणे काय असतात। जर मेंढीमध्ये ह्या प्रकारचे लक्षणे दिसली तर सावध व्हा। हे लक्षण दिसताच समजून घ्या की मेंढीने कॅरी बॅग खाल्ले आहे। खाणं बंद होणे, वारंवार बसणे, पोट फुगणे, वजन कमी होणे, कमजोर होणे, तोंडातून लाळ येणे, मेंढीचे हागणं बंद होणे, श्वास घेताना समस्या येणे, ही लक्षणे दिसली की लगेच समजून घ्या मेंढीने कॅरी बॅग, मेन कापड खाल्ले आहेत। बचाव कसा करायचा। प्लास्टिक खाण्यापासून मेंढ्यांचा आधीच बचाव कसा करायचा। प्लास्टिक नसेल अशा ठिकाणी मेंढ्या चारवाव्यात। शेड जवळ प्लास्टिक ठेवू नका। शेडच्या आसपास जर प्लास्टिक असेल तर लगेच शेडच्या दूर करा। चांगला चारा द्या, वेळेवर जंत नाशक द्या, मेंढ्यांना हळद मीठ मिक्स द्या। कचऱ्याजवळ चारू नका। गावाजवळ किंवा शहराजवळ चराई करू नका। नियमित मेंढ्याकडे लक्ष द्या। मेंढी खाणं कमी करत असेल तर लगेच उपचार करा। मित्रांनो, आता सर्वत्र पिशव्या कॅरी बॅग झाल्या आहेत। पाण्याच्या कडेला कॅरी बॅग लोक टाकत आहेत। जर मेंढ्यांचा आखाडा गावाबाहेर जरी असला तरी एखादं घर असेल तर तिथे खूप कॅरी बॅगा टाकतात, पण आपण त्यांना कॅरी बॅगा टाकू नका असं म्हणू शकत नाही, कारण त्यांचा कचरा कुठेही टाकू आपल्याला म्हणाय जमत नाही। अनेक वेळा मेंढ्या कॅरी बॅग पाहता क्षणी खातात। एक माणूस पुढे असतो, दुसरा मेंढ्या मागे असतो। जर मेंढी कॅरी बॅग खात असेल तर मागून जाईपर्यंत मेंढी कॅरी बॅग खाऊन टाकते। आपण टॉनिक, कॅल्शियम, जंतनाशक हे वेळेवर जरी दिलं तरी मेंढ्या तेलाच्या, मिठाच्या, मिरच्याच्या वासाने कॅरी बॅग खातात। मेंढ्यांना चारून येतावेळी प्लास्टिक खात नसतील तरी चारायला जाताना मेंढ्या प्लास्टिक खाण्याचा जास्त शक्यता आहे। जर 3 माणसं असतील तर हे टाळू शकता। एक माणूस मेंढ्यांच्या पुढे, दुसरा मेंढ्यांच्या मध्यभागी आणि तिसरा माणूस
मेंढ्यांच्या मागे राहून मेंढ्यांचा कॅरीबॅग खाण्यापासून बचाव करू शकतो. मेंढपाळ मित्रांनो, मेंढ्यांची काळजी घ्या. कॅरीबॅग, मेंढकापड, प्लास्टिक पिशव्यापासून मेंढ्यांची काळजी घ्या. एक छोटी चूक तुमच्या मेंढींचा जीव घेऊ शकते, म्हणून काळजी घ्या. आपल्या मेंढ्यांचे संरक्षण करा. हा व्हिडिओ बनवायच्या मागचे कारण म्हणजे अशा प्रकारचे नुकसान मेंढी पालनात होऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागातही अशा प्रकारच्या समस्या आढळून येतात काय. पुन्हा भेटूया नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.